नमस्कार, आजची आपली रेसिपी आहे पनीर कोरमा। याच्यासाठी आपण पॅनमध्ये तेल घेतलं आहे। यात आपल्याला 2 ते 3 कांदे असे फ्राय करून घ्यायचे आहेत। तर हे आपण असे लांब कापून घेतले आहेत आणि हे आपण फ्राय करून घेणार आहोत। आणि याच तेलामध्ये आपल्याला पनीर फ्राय करून घ्यायचं आहे। पनीर आपण घेतला आहे 250 ग्राम आणि याचे असे आपण हे क्यूब करून घेतले आहेत आणि हे आपल्याला छान गोल्डन ब्राउन होईपर्यंत फ्राय करायचे आहेत। इथे पनीर फ्राय करून झाला आहे। पॉटमध्ये हा तळलेला कांदा, 10 ते 15 काजू आणि 2 ते 3 टेबलस्पून दही घेतला आहे आणि याची आपण पेस्ट बनवून घेतली आहे। इथे आपण कढईमध्ये 2 ते 3 टेबलस्पून तेल घेतला आहे। यात जिरं, भेंडी विलायची, कलमी, मिरे 2 ते 3 आणि अर्धा टीस्पून शहाजिरं आपण घातला आहे आणि 1 टेबलस्पून लसूण अद्रकची पेस्ट आपण याच्यामध्ये घातली आहे। हळद घालायची आहे अर्धा टीस्पून, धनेपूड अर्धा टेबलस्पून, तिखट अर्धा टेबलस्पून आणि गरम मसाला 1 टीस्पून। हे सगळं असं छान परतवून घ्यायचं। यात टोमॅटो प्युरी घालायची आहे अर्धी वाटी। तर इथे आपण टोमॅटो प्युरी याच्यामध्ये घातली आहे आणि हे घातल्यानंतर आपल्याला 2 ते 3 मिनिट असं सारखं परतवून घ्यायचं आहे। याच्या आधी मी भरपूर रेसिपीजचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, बघायला विसरू नका। इथे आपण चवीप्रमाणे मीठ घातलं आहे आणि काजू, दही आणि कांद्याची पेस्ट आपण इथे याच्यामध्ये घातली आणि ही घातल्यानंतर आपल्याला आणखी 2 ते 3 मिनिट हे असं सारखं परतवून घ्यायचं आहे। सोपी रेसिपी आहे, चवीला खूप छान होते, नक्की करून बघा आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राइब करायला विसरू नका। इथे आपण अर्धा टीस्पून साखर याच्यामध्ये घातली आहे। पाणी घालायचं आहे, तर 1 वाटी पाणी आपण याच्यामध्ये घातलं आहे। खूप पाणी आपल्याला या ग्रेव्हीमध्ये घालायचं नाही, घट्ट अशी ही आपल्याला ग्रेव्ही बनवायची आहे। आणि याला उकळी आल्यानंतर यात आपण पनीर घालणार आहोत। तर इथे आपण पनीर याच्यामध्ये घातला आहे आणि इथे आपला हा पनीर कोरमा तयार झालेला आहे। नक्की करून बघा आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राइब करायला विसरू नका। बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला आमच्या येणाऱ्या रेसिपीज बघता येतील। तर इथे आपला हा पनीर कोरमा तयार झालेला आहे। भरपूर कोथिंबीर आपण इथे याच्यामध्ये घातली आहे। तर नक्की करून बघा आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राइब नक्की करा, बेल आयकॉन प्रेस करा।